सोशल मीडियावर सध्या एका तलाठी भाऊसाहेबांची जोरदार चर्चा सुरू आहे। हे महाशय सांगलीतील जत तालुक्यातील करजगी येथील आहेत। जत तालुक्याच्या तलाठी संघटनेचे अध्यक्ष अशी त्यांची ओळख असून सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांची चांगलीच खबर घेतली आहे। शेततळ्याजवळ लाच घेताना त्यांना पकडण्यात आलंय। आपल्या घरी धार्मिक कार्यक्रम असल्यानं आज बाहेर येऊ शकत नाही, लाच घेऊन तुम्हीच घरी या असं त्यांनी तक्रारदारांना सांगितलं होतं। घरात सुवासिनींचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू असताना एसीबीनं त्यांना रंगेहात पकडलेलं असून त्यांच्या या कारनाम्याची जोरदार चर्चा सुरू आहे। आपल्या गावात शेततळ बांधलेलं असल्यानं त्या तळ्याचं पूजन आणि सुवासिनींसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता। यावेळी या महाशयांनी लाच स्वीकारली। बाळासाहेब शंकर जगताप असं या महोदयांचं नाव असून ते करजगी येथील तलाठी भाऊसाहेब आहेत। तक्रारदार व्यक्ती यांचे बांधकाम सध्या सुरू असून बांधकामासाठी आलेल्या वाळूचा त्यांनी बेकायदा साठा केलाय म्हणून कारवाई न करण्यासाठी या भाऊसाहेबांनी त्यांच्याकडे 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारदार व्यक्ती यांनी 1064 या टोल फ्री नंबरवर संपर्क केला आणि पथक सक्रिय झालं। तलाठी भाऊसाहेब यांच्या गुड्डापूर रोडवरील आसंग या ठिकाणी त्यांना रंगेहात पकडण्यासाठी पथकानं सापळा रचला होता। एकीकडे महिलांच्या हळदी कुंकवाची गडबड तर दुसरीकडे हे महाशय 50,000 रुपयांची लाच स्वीकारत होते। त्याचवेळी त्यांना पकडण्यात आलं। पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यापूर्वी देखील हेच महाशय अशाच कारवाईत अडकलेले होते। ते प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे।